गणपती गणरायांचं आगमन झालं की 2-3 दिवसानंतर त्याची बहिणाबाई म्हणजे गौराईचं आगमन होतं आणि मग आपल्या माता भगिनी आईच्या सुहासिनी ज्या आहेत त्यांची लगबग चालू होती की आज गौरी आणायचे आणि मग गौरी दुपारनंतर गौरीला वाजत गाजत घराला आणल्या जातात. त्याच्यानंतर दुसरा दिवस फार महत्वाचा आहे. गौरी हौसायच्या म्हणून सगळ्यांची लगबग असते. त्या नवीन लग्न झालेले जे असतात 3 वर्षांनी एकदा पौसा हा शब्द बोललेला आहे. तर ते करण्याची पद्धती आहे. त्यामुळे 2 घरातल्या लग्न झालेल्या माणसांची 3 गणपत असते. हौशे भरायची आणि इकडे जा तिकडे जा ही एक गणपत चालू असते. आणि अशी गणपतीच्या सणामध्ये ही एक गौरीची हौशाची गडबड असते. त्यात आपल्यासारखे जे खवय्ये असतात त्यांचा दुसरा दिवस फार महत्वाचा असतो नाही काय. म्हणजे काय फार पूर्वीच्या काळी कसं आता बॉयलरची दुकाने भरपूर आणि बॉयलर शिवाय चव लागत नाही सोडा. पण पूर्वीची पद्धत काय होती, आऊस विचार येतो कोंबडं ना वर्षभर राखून ठेवू तिला मुंबईत गेलो माझं बाबा गौरी येणार आहे आणि शिमग्या गौरी एक गौरीच्या दिवसाला एक कोंबडा आणि शिमग्याला एक कोंबडा हा राखून खावायला पाहिजे. आता ती काही पद्धत नाही. सकाळी गेलं की काम तमाम होऊन जातं चिकन सेंटरला. त्यामुळे गावठी कोंबडे पाहिजे अशा प्रकार फार नाही. तर तो गौरीचा एक दिवस आपल्या खवय्यांसाठी फार महत्वाचा असतो. त्याची सुद्धा आख्यायिका आहे. पण अशा पद्धतीने हा गौरी आणि गणपतीचा सण आपल्या कोकणामध्ये फार महत्वाचा असतो आणि आपली माली आली असते आणि म्हणून इथे नंतर आणि भक्ती रसाचा असा आपल्या कोकणातला सण आहे आणि हा आनंदाने आपण साजरा करतो. दिवसभराचा आपल्या प्रत्येकाचं प्लॅनिंग असतं. आज काय करायचं आहे, पूजा म्हटल्यावर आमंत्रण कोणी सांगायचं, सहस्रनाम कोणी काढायचं, भटजींना निमंत्रण कोणी सांगायचं, दुर्वा कोणी काढायच्या, फुलं कोणी काढायची, हे सगळं काही ठरवलेलं असतं बघा. फुलं काढणं हा एखाद्याचा आनंदाचा भाग असतो. जे बघा आपल्या कोकणात साधारणपणे तुम्हाला बघायला मिळेल. काही जणांना तर सवय असते स्वतःच्या अंगात फुलं कमी असतात आणि एखाद्यात काठी परडी घ्यायची आणि आमच्या गावभर फिरत जायचं असतात बघा. महागाव भरपूर असतात. आपल्या गावभर फिरत जायचं सकाळ उठून आणि बिचारे ज्याची फुलं असतात ना तो सकाळी बिचारा उशिरा उठतो आणि तो फुलं काढा गेला नाही हो आज काही फुलं मिळाली नाही. सगळीकडे असतात सगळीकडे असतात. आमच्याकडे बरेचसे आहेत महाभारत. सकाळी ते छंद एखादा काठीनी वरती घेतलं नाही की सगळ्यांच्या म्हणजे त्या पाकाळी चालतच जाणार 2 बाजू फुलं पिकत असा एक आनंदाचा भाग असतो. तर त्यांच्या दृष्टीने तो आनंद फुलाची वरती खरी भरून आली पाहिजे अशा पद्धतीने. तर बरोबर आहे म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी भगवंतांनी जी चोरी केली चांगल्या गोष्टीसाठी केली तशी ही जी फुलांची चोरी चांगल्या गोष्टीसाठी केली जाते अशी आपली ही चोरी आहे. आणि असं हा मांडल्याचा पावित्र्याचा सण आपले मुंबईकडे वेळे ज्या गाडीने कोकणात येतात तसे कोणी येतात दुसऱ्या दिवशी सांगतात की सांडासोबत उभारून आलो काय करणार गणपतीसाठी.
अशी परिस्थिती जाताना सुद्धा कसे सुद्धा जातात, उभ्याने जातात, बसून जातात, कसे पण जातात, कुठल्या वेळेच्या वाहनाने जातात. पण कोकणाचा माणूस गणपतीला पटकून येतो. असा हा आपल्या कोकणचा गणपती बाप्पाचा उत्सव आहे. आणि म्हणून Bye.